CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। सध्या दिवाळीचा सण असल्यानं बाजारामध्ये चीन सह विदेशातील विविध वस्तू भारतामध्ये सुशोभीकरणाच्या पणत्या, आकर्षक लाईट्स विक्रीला आले आहेत। मात्र याची खरेदी न करता भारतीयांनी स्वदेशी वस्तू खरेदी करावा असे आवाहन करत बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे 90% दिव्यांग रवींद्र इंगळे यांनी भारतीय वस्तूचा ज्यामध्ये पणत्या, दिवे यासह विविध वस्तूंचा स्टॉल लावून आत्मनिर्भर भारतचा नारा देऊन स्वतः बाजारात स्वदेशी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या पणत्या, मातीसह विविध वस्तूची गर्दीच्या ठिकाणी विक्री चिखली शहरामध्ये सुरू केली आहे। सर्वाधिक विशेष बाब म्हणजे 90% दिव्यांग असूनही स्वतः एका हाताने मातीच्या पणत्या बनवून फक्त भारतीयांना स्वदेशी वस्तू विकत घ्यावात याची जनजागृती व्हावी याकरिता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील पुंडलिक नगर भागात स्वदेशी वस्तू विक्रीचा स्टॉल सुरू केला आहे। या माध्यमातून मिळणाऱ्या पैशाच्या नफ्यामधून काही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे। एखाद्याला सर्व काही प्रकृतीने सुदृढ शरीर, आर्थिक संपन्नता दिली तरीही तो जीवनाला कंटाळून कधी आपली जीवन यात्रा संपवतो तर कधी इतरांवर दोष देऊन आळशी बनवून जीवन जगतो। अशी अनेक ठिकाणी परिस्थिती पाहाव्यास मिळते। मात्र याला मूर्तिमंत उदाहरण फार क्वचितच दिसून येते। आपल्या देशासाठी स्वदेशी वस्तू किती महत्त्वाच्या आहेत याची जनजागृती जनसामान्यांमध्ये व्हावी यासाठी कसोशीने प्रयत्न करून त्यामधून मिळणाऱ्या नफ्यातील काही भाग आपदग्रस्तांना मदत म्हणून देणे याला फार मोठे मन लागते, हेही तितकेच खरे आहे। यासाठी 90% दिव्यांग रवींद्र इंगळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वतःच्या हातांनी दिवाळीतील पणत्या, बोळके सहपूजनासाठी लागणारे साहित्य स्वतः तयार करून त्याची विक्री करणे, हे विक्रीचे काम करणे याला खरंच जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची जोड यातून हे शक्य झाले आहे। नमस्कार, मी ज्योती ज्ञानेश्वर मोरे। मी बुलढाणा इथे राहते, पण मी माझ्या माहेरी चिखलीला खरेदीसाठी आले होते। तर त्यावेळेस मला ही कन्सेप्ट आवडली आणि हे मी जे मागचं बॅनर बघितलं यावर हे मी जसं TV चॅनलला, न्यूज चॅनलला ऐकलं होतं की आत्मनिर्भर भारत अभियान हे सुरू आहे आणि हे आहे स्वदेशी जनजागृतीसाठी, स्वदेशीवर आपण भर द्यावा यासाठी। आणि मला हे बघितल्यावर खूपच म्हणजे छान वाटलं आणि मला त्यातल्या त्यात मी मार्केटमध्ये आले आणि मला हे दुकान सापडलं। माझी खरेदी राहिलेली होती त्यामुळे मी या दुकानाला भेट दिली असता मला कळालं की या दुकानाचा उद्देश हा आहे की स्वदेशीवर भर द्यायचा, विदेशी वस्तू घेणे टाळायचं। आणि त्याबरोबरच हे जे स्टॉल विक्रेता आहेत, हे स्टॉल विक्रेता हे दिव्यांग आहेत आणि 90% दिव्यांग आहेत आणि ते ह्या सगळा गृहउद्योग करतायत। सगळ्यात महत्त्वाचा गृहउद्योग त्यांचा वातीचा आहे असं त्यांच्याशी बोलण्यावरून मला कळालं आणि त्यामध्ये मला वाटलं की खरंच हे जर हे काही सगळं करू शकतात तर आम्ही सशक्त लोक हे का करू शकत नाही करू शकत तर नाही करू शकत, पण यांच्याकडून आम्ही माल तर खरेदी करू शकतोय। विदेशी चायना बाजारामध्ये मेणबत्त्या आलेल्या आहे सेलवर चालणाऱ्या, अरे काय ती आपली संस्कृती नाही आहे। आपली संस्कृती आहे देवाजवळ वाती लावायच्या, दिव्यामध्ये वाती लावायच्या आणि त्या घर सुशोभित करायचं दिवाळीला। आपण हे सगळं सोडून दिलं आणि मेड इन चायना, मेड इन अशा वेगवेगळ्या देशातल्या काही वस्तू येतात त्याचा लकलकाट करतो आणि ह्या आपल्या जुन्या संस्कृतीला आपण पूर्णपणे विसरलो। आणि या भाऊकडे पाहून मला असं वाटलं की खरंच मी पण हे सगळं विसरले होते, पण हे सगळं बघून मला असं वाटलं की नाही, की मला हेच खरेदी करायला पाहिजे मी। आणि यानंतर माझं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही पण ह्याच असं आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत आपणही स्वदेशीवर भर देऊ आणि सगळेच जण स्वदेशीची खरेदी करू। सर्वप्रथम मी महाराष्ट्रीयन आणि भारतीय जनतेला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मी 90% अपंग असून एक छोटासा गृहउद्योग सुरू केला आहे या ठिकाणी। भारताचे पंतप्रधान यांनी एक आत्मनिर्भरचा नारा दिला आणि त्या नाऱ्याच्या अनुसरून मी एक स्वदेशी मालाचा एक स्टॉल उभा केला। त्यामध्ये माझ्या हाताने बनवलेल्या वाती, पणत्या आणि फुलं ठेवलेली आहेत आणि दिवाळीनिमित्त चिखली शहरातील लोक माझ्याला त्या फुलं आणि वाती घेऊन जात आहेत। मी माझा हा जो व्यवसाय सुरू केला आहे थोडाफार, या व्यवसायातून मी ज्या आज महाराष्ट्रामध्ये जे पूरग्रस्त भाग आहेत त्या पूरग्रस्त भागाला मी फुलाची फकडी माझ्यातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार होते। ज्याप्रमाणे मी तर काही जास्त काही देऊ शकत नाही, कारण उदाहरणार्थ एका ठिकाणी आग लागते, एखादी चिमणी स्वच्छ पाणी घेऊन जाते आग विझवण्यासाठी, तसा हा माझा प्रयत्न आहे थोडासा छोटासा, काही फुलाची फकडी देण्यासाठी पूरग्रस्त जनतेसाठी एक माझी इच्छा आहे द्यायची मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत। स्वदेशी मालाचा नारा मी एक या
माझ्या उपक्रमातून देत आहे आणि जेणे सगळ्यांनी स्वदेशी मालावर भर द्यावी, विदेशी मालाला थारा देऊ नये, स्वदेशी माल खरेदी करावा. आणि एक प्रकारचं माझं हे स्टॉल आहे की मी 90% अपंग असून काहीतरी करू शकतो अशी प्रेरणा एक नवजवानांना, तरुणांना मी या माझ्या उपक्रमातून देत आहे की बाबा आपणही काहीतरी करावं. मी एका ठिकाणी हालचाल करू न शकणार आहे तरी मी काहीतरी करत आहे अशी माझी एक विनंती आहे. त्यांनी बी स्वतःचा काहीतरी व्यवसाय उद्योग करावा आणि आपलं जीवन सार्थक करून घ्यावं. मी माजी सैनिक दिगंबर निंबाजी उरसाल, मंडळाधिकारी, रिटायर. तर मी पण मिलिटरीमध्ये असताना बर्फामुळे माझे पाय गेले आहेत, तर मी पण अपंग आहे. आणि मी गावामध्ये चाललो असताना दिवाळीचं सामान घ्यायचं होतं, तर मला हे आत्मनिर्भर बोर्ड दिसला. त्यामुळे मी इथं आलो तर पाहिलं की ते पण अपंग आहेत आणि त्याने गृहउद्योग सुरू केलेला आहे. म्हणून मला हे जे पंतप्रधान आहेत, आवडते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, तर त्यांनी जे अभियान सुरू केलं की स्वदेशी वापरा, तर ते आपल्या भारतातच किंवा त्यांनी घरात जे उद्योग सुरू केला आणि इथल्याच ज्या वस्तू आहे त्या आपण वापरल्या पाहिजेत. त्याकरता मी त्यांच्याजवळ मग दिवे, त्यांनी घरी बनवलेले दिवे आणि त्यांच्या शेतातली फुलं हे मी विकत घेतलेली आहेत दिवाळीकरता. आणि सर्व चिखलीकरांनी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या उद्योगाला प्रोत्साहन द्यावं. आणि ते रविकुमार भाऊ इंगळे यांनी जो उद्योग सुरू केला त्यांनाही इथं जर आपण सामान घेतलं तर त्यांनाही प्रोत्साहन मिळेल. आणि आपल्या जो एक पंतप्रधानाचा जो उद्देश आहे आत्मनिर्भर भारत, तर त्यालाही प्रोत्साहन मिळेल. तर सर्वांनी आपल्या इथं सामान घ्यावं. माझं नाव किरण राजीव सोळंके, मी पुंडलिकनगर येथे राहते. दादा आमच्या खूप परिचयाचे आहे. येत्या 10 वर्षापासून आम्ही दादाजवळूनच वाती खरेदी करतोय. त्यांचा अनुभव खूप छान आलेला आहे आम्हाला, कारण की वाती इतक्या सुंदर जळतात की पूर्ण तेल संपेपर्यंतही वाती राहतात. तर आम्ही येत्या 10 वर्षापासून त्यांचा अनुभव घेतलेला आहे वातीचा, तर तुम्ही सुद्धा घ्या असं आम्हाला वाटतं. आणि त्यांनी एक आत्मनिर्भर भारत अभियान यांचा स्टॉल एक नवीन सुरुवात केली आहे. तर मी गावात फटाके आणण्यासाठी गेले होते, तर त्यांचा स्टॉल मला दिसला. आम्ही आजही त्यांच्या वाती खरेदी केल्या. आम्ही खरेदी केल्या, तर तुम्ही सुद्धा खरेदी करा. खूप छान अशा वाती आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी मधुसूदन शिलवंत पुंडलिक नगरमध्ये राहतो. आणि हे अगदी जवळचे नातेवाईकच आहे. यांना खरोखर इतकी उमेद आहे. हे अपंग जरी असले तरीसुद्धा त्यांना आत्मनिर्भर होण्याची फार उमेद आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचा प्रयत्नही यशस्वी होत आहे. मोदीजी सरकारने हे जे आत्मनिर्भर होण्याचं अभियान यांनी खूप मोठं सहभाग दिलेला आहे. असे रवींद्रजी इंगळे खरोखर आपल्या भारतामध्ये असे उमेदीनं जगणारे, स्वतःच्या भरोशावर जगणारे असे गृहस्थ हे जर खरोखर चांगले आपल्यासारखे जर असे धट्टपुष्ट असते ना, तर खरोखर पूर्ण देशामध्ये यांचं नाव निघालं असतं. परंतु आता आपल्या छोट्याशा वातावरणामध्ये हे राहतात आहे आणि ह्या स्टॉल सुरू केला आहे. बरेच दिवसाचं आहे आणि यांच्याजवळच्या ह्या वाती, आणखीन फुलं हे ते यांचं सतत चालू असतं. आणि याला सहकार्य आपल्या लोकांनी द्यायचं आहे आणि त्यांना काहीतरी प्रोत्साहन करायचं आहे. त्यांच्या आईचं ते उदरनिर्वाह करतात बघा. आणि हे दोघंजणं इतक्या उमेदीनं जगतात, हे मला चांगलं अनुभवाचं आहे. म्हणून सर्वांनी यांची प्रेरणा घ्यावी आणि अशा प्रकारे आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांना मदत करावी असे बोलून. नमस्कार, मी विजय भगवानराव वाळेकर, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिखली. आज आमच्या प्रभागामध्ये मला कळलं की आमच्या इथले रहिवासी रविकुमार इंगळे यांनी आत्मनिर्भर भारत अभियान याच्या अंतर्गत स्वदेशीचा अवलंबन करण्यासाठी ठिकाणी वातीगृह उद्योग निर्माण या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्या अंतर्गत त्यांनी या ठिकाणी वाती, पंत्या या स्वतः या ठिकाणी पूर्ण
प्रभागामध्ये खेड्यापाड्यामध्ये विविध ठिकाणी ते इथून या ठिकाणी विक्री करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्याकरता, या स्वदेशीला चालना देण्याकरता आम्ही स्वतः या ठिकाणी 3000 खरेदी केलेले आहेत. CCN न्यूज एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली, बुलढाणा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.